मित्रांनो सप्रेम नमस्कार। आपण पाहतात सन्मान न्यूज 14। सातपूरच्या श्रमिकनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम। महापुरुषांच्या या संयुक्त जन्मोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 10 एप्रिल रोजी पवनपाल महाराज वडाळीकर अकोट यांचा समाज प्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष गुलाबराव माळी, कार्याध्यक्ष सौ हेमलता दिनकर कांडेकर, उपाध्यक्ष प्रभाकर कदम, रवींद्र महाजन, सचिव विलास गायकवाड, सहसचिव दयाराम माळी, खजिनदार सावता सैंदाणे, सहखजिनदार महेश माळी, ज्ञानेश्वर महाजन, विजय महाजन, बबलू महाजन यांनी दिले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ तसेच आमदार सौ सीमाताई हिरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे। या निमित्ताने या कार्यक्रमाची निमंत्रणे मान्यवरांना देण्यात येत आहेत। माजी महापौर दशरथप्पा पाटील यांनाही समितीतर्फे निमंत्रण देण्यात आले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, माजी नगरसेविका सौ हेमलता कांडेकर, समितीचे अध्यक्ष गुलाबराव माळी, कौतिकराव जाधव, ज्ञानेश्वर महाजन, उपाध्यक्ष प्रभाकर कदम, प्रेम दशरथ पाटील व समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते। तत्पूर्वी निमंत्रण पत्रिका वाटप करण्याचा श्री गणेशा करण्यात आला। श्री संत सावतामाळी मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे याचा शुभारंभ करण्यात आला। महात्मा फुले मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जनतेचे राजे शिवछत्रपती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जन्मोत्सव या विठ्ठल रुक्मिणी संत सावतामाळी मंदिरात साजरा करण्यात येणार आहे। त्याच्या या पत्रकाचं वाटप जे आजपासून आम्ही आपल्या श्रमिकनगर भागात करत आहोत। 10 तारखेला सप्त खंजिरी वादक पवनपाल महाराज यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्या कार्यक्रमाला सर्व नगरवासियांनी यावं असं संत सावतामाळी मित्र मंडळ व क्रांतीज्योती फाउंडेशन यांच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो। आम्ही संत सावता महाराज मंदिराच्या ट्रस्टच्या अध्यक्षतेखाली आम्ही क्रांतीसूर्य महात्मा फुले जन्मोत्सव समिती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जन्मोत्सव समितीचे पत्रक आज संत सावता महाराज व विठ्ठल रुक्मिणी मंदिर यांच्या आशीर्वादाने नारळ फोडून आम्ही आज सुरुवात करीत आहोत। 10 तारखेला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती निमित्त आपण आपल्या या श्रमिकनगर भागामध्ये पहिल्यांदाच अंधश्रद्धा निर्मूलनावर भाषण करण्यासाठी किंवा लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे स्वप्न स्वर्गीय माळी दादांचं होतं आणि खऱ्या अर्थाने त्या जयंतीचे अध्यक्ष गुलाबदादा माळी हे झालेले आहेत। आता सर्वांची इच्छा आहे की घराघरापर्यंत ही जयंती पोहोचायला पाहिजे। महात्मा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्वप्न होतं की जातीवाद बंद व्हायला पाहिजे आणि अज्ञान दूर व्हायला पाहिजे। या गोष्टी त्या घराघरापर्यंत पोहोचायला पाहिजे। याच अनुषंगाने दादांचंही स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या श्रमिकनगर भागात ही जयंतीचा महोत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे। तरी पण या श्रमिकनगर भागातील असतील, सातपूर विभागातील असतील सर्व लोकांनी या जयंतीचा आनंद घ्यावा एवढीच कळकळीची विनंती आहे। इथे थांबतो। श्री संत सावतामाळी मंडळ व क्रांतीसूर्य महात्मा फुले जन्मोत्सव समिती आयोजित रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जन्मोत्सव 2025 श्रमिकनगर परिसरामध्ये पहिल्यांदा सुरू होत आहे। त्यानिमित्ताने कार्यक्रमाची तयारीचा एक भाग म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे आयोजन आपण ठिकाणी केलेलं आहे याचं पत्रक छापून तयार झालं। त्याचं आज प्रथमतः श्री संत सावता महाराज मंदिर व श्री विठ्ठल रुक्मिणी सावता मंदिर या मंदिरामध्ये पत्रकाचं आपण अनावरण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। क्रांतीसूर्य फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रथमतः आपल्याकडं दादांचं स्वप्न साकार करण्यासाठी दादांचे जे विचार होते की आपल्या मंदिरावर आपण एक संयुक्त जयंती साजरी केली पाहिजे। संयुक्त जयंती म्हणजे कोणाची? महापुरुषांची, संत म्हणजे शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांची जयंती साजरी करण्यामागचं उद्दिष्ट त्यांचं एकच होतं, ते म्हणजे
कुठल्याही प्रकारचा जातीवाद न होता आपण संपूर्ण श्रमिक नगरवासी एकत्र कुटुंब आहेत हा त्यांचा पाठीमागचा त्यांचा उद्दिष्ट होता आणि सर्व नगरवासियांनी या ठिकाणी सहभाग नोंदवावा आणि कार्यक्रमाला ती शोभा वाढवावी हे आपणास विनंती करीत आहे. आणि सन्मान न्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार, विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे, सन्मान न्यूज 14, सातपूर, नाशिक. धन्यवाद.